नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर। मी आज आपल्यासाठी श्री देवी भागवत पुराणातील पुढील कथा घेऊन आलेली आहे। तरी आपण सगळ्यांनी हे श्रवण करावं आणि आपल्याला जर खरंच माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपण आपल्या आप्तजनांबरोबर हे व्हिडिओ शेअर करू शकता। माझ्या चॅनलला लाईक करून कमेंटद्वारे मला नक्की कळवा की आपल्याला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच पुढे व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे। ओम नमः चंडिकाय, ओम नमः चंडिकाय, ओम नमः चंडिकाय। सृष्टीचा आरंभ। ब्रह्मदेव आपल्या मुलाला स्वयंभू मनूला म्हणाले, आता तू या पृथ्वीवर राहून सृष्टी कार्य कर। नंतर ब्रह्मदेव आपल्या स्थानी निघून गेले। स्वयंभू मनूचे उत्तानपाद आणि प्रियव्रत असे दोघे पुत्र आणि 3 कन्या होत्या, आकृती, देवहूती आणि तिसरी प्रसूती। मनूने आपली मोठी कन्या रुची याला, दुसरी कर्दम याला आणि तिसरी दक्षाला दिली। रुची आकृती यांचा यज्ञपुरुष नावाचा मुलगा, कर्दम देवहूती यांचा कपिल देव हे सांख्यशास्त्राचे आचार्य म्हणून प्रसिद्धीस आले। दक्ष प्रसूती यांच्या कन्यापासून देव, मनुष्य, पशु इत्यादींची निर्मिती झाली। स्वयंभू मन्वंतरात ज्या यज्ञपुरुषाचा अवतार झाला त्यानेच आपल्या पित्याचे रक्षण देवांचे मदतीने केले। महायोगी कपिल यांनी आपल्या आश्रमातच आता देवहूतीला ज्ञानोपदेश केला। त्यांच्या ज्ञानापुढे सर्व विद्या प्रभावहीन झाल्या। त्यांनी ध्यानयोग आणि अध्यात्मज्ञान यांच्याच विशेष रूपाचे प्रसार केला। त्यांचे कपिलशास्त्र प्रसिद्ध आहे। महायोगी सांख्यशास्त्र कपिल आपल्या मातेला उपदेश दिल्यानंतर पुलह मुनींच्या आश्रमाकडे गेले। श्री देवी पर्णमस्तु, शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु। ओम नमः चंडिकाय, ओम नमः चंडिकाय, ओम नमः चंडिकाय।